नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना 42वा गळीत हंगाम झाला सुरू। पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे। पंढरपूर तालुक्याचा शेतकऱ्यांचा कणा असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज रोजी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद आणि चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या शुभ हस्ते मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला। त्याप्रसंगी चेअरमन अभिजित पाटील यांनी कारखाना पहिल्या हंगामात अतिशय काळजीपूर्वक कारखाना चालवून कारखान्याच्या सभासदांची मने जिंकली। तसेच यावर्षी कामगारांना 15 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर केला आणि पहिली उचल 2550 जाहीर केली। सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला। आमदार कैलासवासी भारत भालके साहेब, कृष्ण पूर्वत सर्व दिवंगत यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन करतो। या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या हंगामा शुभ प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपण मोळीचा कार्यक्रम करतो ते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले। मार्गदर्शक श्रीकांतजी साहेब, चेअरमन मनोरमा कोऑप बँक व शोभाताई श्रीकांत मोरे, अध्यक्ष मनोरमा सखी मंच, त्याबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सदस्य अविनाशजी महागावकर, 11 साखर कारखान्याचे चेअरमन जाधव, या कारखान्याचे ज्येष्ठ सभासद व त्यांचे सर्वांना आशीर्वाद असणारे हरिभाऊजी, हरी विठ्ठल पाटील थळी, खंडूजी सुरवशे, सुखदेवजी भाके, कोर्टी, औदुंबर वाकरे, सन्ना वाघ, नांदोरे, दगडू भोसले, रोपळे, बब्रुवानजी धोंडीबा भोसले सर व या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले आम्हाला मान देऊन आले पंढरपूरचे नगर व आमचे कार्यक्रम संतोष भाऊ नेहतराव, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ धनंजय नाना काळकर, माजी नगराध्यक्ष मार्गदर्शक प्रताप जी संतोष भाऊ नेहतराव, आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ धनंजय नाना काळकर, माजी नगराध्यक्ष मार्गदर्शक प्रताप जी गंगेकर साहेब, आमचे सहमित्र नगरसेवक महादेवजी धोत्रे, आमचे सहकारी मित्र गल्लीवाले नगरसेवक जी आमरे, आमचे सहकारी मित्र दुसरे गल्लीवाले लखनजी फुले, मंगळडा नगरपालिकेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखरजी कोळी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, जिल्हा अध्यक्ष शिवराम, अध्यक्ष क्षेत्र विकास आघाडीचे आमचे मार्गदर्शक सहकारी सुधीरजी धुमाळ साहेब, आमचे पक्षाचे ते व आमचे मार्गदर्शक गंगेकर, आमचे सहकारी मित्र नगरसेवक काँग्रेस पक्ष नेते आदित्य फतेपूरकर, आमचे सहकारी मित्र नगरसेवक बालाजी, आमचे RPIचे सहकारी संतोषजी, परमनंट नगरसेवक शिवाजीराव मस्के, आमचे सहकारी जुने मित्र व त्यांचे चिरंजीव ऋषिकेश भालेराव, काकासाहेब पवार, सर्व नगरसेवक याचबरोबर या कार्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते शेतकरी संघटनेचे भाऊ बागल ज्येष्ठ व या कारखान्याचे माजी संचालक बिभीषणदाजी पवार, कुलदीप नाना कौलगे, वसंतरावजी चव्हाण, गोरखजी शालिवंतात्या कोळेकर, राजारामांना सावंत, बबनतात्या गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंगळडा कार्याध्यक्ष माणिकजी गुंगेसर, अशोकजी पाटील, शिवसेनाचे रणजितजी बागल, DS पाटील सर, सरपंच बाळासाहेबजी अलमार, आमचे बाप्पू उळेकर, जयदेसर, ईश्वरजी दादा सुरवशे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर मंगळड्याचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, आपल्या सोबत उपस्थित असलेले विचारमंचावरती सर्वच उपस्थित आमचे मार्गदर्शक डॉक्टर BP रोंगे,
व्हाईस चेअरमन प्रताताई रोंगे मॅडम, कारखान्याचे सर्व संचालक, सर्व अधिकारी, कर्मचारी बंधू, माझे सर्व शेतकरी बांधव, तोडणी वाहतूकदार, पत्रकार, वडीलधारी ज्येष्ठ सर्व सभासद, खऱ्या अर्थानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जसं मगाशी बोलले, आपण बसलेल्या सभासदांनी संधी म्हणून ठिकाणी दुसरी हंगाम या नवीन संचालक मंडळाच्या कार्यामध्ये करतोय. गेल्या गळीत हंगामाला ह्याच जागेवरती त्या ठिकाणी स्टेज होतं आणि पाऊस चालू होता मोळी टाकत असताना, आणि पावसामध्ये त्या दिवशी अचानक पाऊस आला आणि पावसात त्या ठिकाणी भाषण झालं आणि पावसात ती मोळी टाकण्याचा योग त्यावेळेस आला होता. आज खऱ्या अर्थानं गेल्या वर्षीची आजची परिस्थिती ही बदललेली दिसती. गेल्या वर्षी एवढा पाऊस पडला आणि यंदा मात्र पावसाचा अडचण. गेल्या 4 महिन्यामध्ये पावणे 4 महिने पाऊस पडला नाही. गणपतीमध्ये त्या ठिकाणी दिलासा मिळाला, गणरायाच्या कृपेनं पाऊस पडला, परंतु नवरात्रात अपेक्षा होती पावसाची, परंतु पाऊस अजून त्या ठिकाणी झाला नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला नवरात्रीच्या गणपतीच्या त्या काळामध्ये पाऊस झाला आणि उजनी धरण त्या ठिकाणी 60% वरती त्या ठिकाणी भरलं आणि मग त्या ठिकाणी 60% वर भरल्यामुळं खऱ्या अर्थानं आजच्या तारखेला जसं साहेबांनी सांगितलं 94 ते 95 TMC पाणी त्या ठिकाणी आपल्या धरणामध्ये आलं. मी मागचे ज्यावेळेस आत्ता जाधव साहेबांनी उल्लेख केला, मागच्या वेळी जाधव साहेब, मी आणि आपले काळुंगे सर, बबनदादा असे आम्ही 4 जण त्या ठिकाणी की भविष्य काळामध्ये पंढरपूर नगरपालिका त्याचं बजेट जी 180-86 कोटी आहे, गेल्या 5 वर्षाचा विचार केला, जे जे काही कामं होतात त्या बाबतीत जर आपण नेमकं बघितलं तर नेमकं काय चाललंय आणि कशासाठी चाललंय. आज पंतप्रधान आवास योजना बंद पडली असेल, त्या ठिकाणी आज लिंगायत समाजाचे आमचे आमरे मेंबर आहेत, त्या ठिकाणी वृक्षारोपण 130 कोटी 1,30,00,000 केलंय आणि त्याचं झाड पण दिसत नाही. आज हा जो भ्रष्टाचार आहे हा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देखील आवाज उठवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मगाशी आपले नागेश गंगेकर मेंबर म्हणले आम्ही लांबून का असना त्या ठिकाणी होतो, मागणं का असना, परंतु आता सगळ्यांनी पुढे येऊन त्या ठिकाणी आपल्याला एक हातात एक घेऊन त्या ठिकाणी भविष्यातला वेध घ्यावा लागणार आहे. माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या तरुण माझा सहकारी आज शेतकरी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची वाट बघतोय की येणाऱ्या काळामध्ये पंढरपुरात क्रांती झाली पाहिजे, पंढरपूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आज देखील आम्ही पाणी, रस्ता, गटर, आज तेच गटरीचं घाण पाणी नदीत आणि ह्याच्यावरच बोलतोय आणि गेले 40-50 वर्ष झालं आपण नेमका विकास काय केलाय ह्याच्यावरती बोलत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी विकास कसा होऊ शकतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण, जे बंद पडलेलं होतं ते सुरू करून आज ज्यांच्यापेक्षा जास्त 50 रुपये देऊ शकतो ही धमक या माझ्या विठ्ठलच्या सभासदात आहे. आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात देखील उद्यापासून चालू होतंय बघा, मग पुढचा किती, मागचा किती, कशातच काय कमी पडतंय, आपलं पडणार बी नाही, पुढं बी आपण त्या ठिकाणी स्पर्धेत राहू. उद्याच्या काळामध्ये मला एवढं खात्री आहे की माझ्या शेतकऱ्यांनी जर आपल्या कारखान्याला सगळा ऊस दिला आणि आपलं गाळप जर सगळ्यात चांगलं झालं, आपण स्पर्धा करू शकतो. आणि स्पर्धा कधी होईल, जास्त गाळप झालं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचा एक ताटही देखील बाहेर नाही गेलं तर येणाऱ्या काळामध्ये चोख काटा घेऊन चांगल्या पद्धतीचं पेमेंट देत असताना परत त्यांच्या अफवा पसरत्यात. आपल्याला सांगितलं त्यांनी जानेवारी नंतर एवढं देतो, फेब्रुवारी नंतर एवढं देतो. गेल्या वर्षी आपण बी 100 रुपये वाढवून दिलेलेच आहे, पण त्याचं आपण म्हणतो का तर सगळ्याला दिलेलं नाही.
सगळ्याला दिलेलं बोललं पाहिजे, परंतु उद्याच्या काळामध्ये स्पर्धा करत असताना भविष्य काळामध्ये विठ्ठलच्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या जीवावरती विश्वासावरती उद्या आपल्याला जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला न्याय देता येतोय। आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं म्हणून हे धाडसी निर्णय आणि हा कारखाना परत एकदा चालू करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय। आज खऱ्या अर्थानं नगरसेवक सर्व पंढरपुरातले खऱ्या अर्थानं मी विनंती केली, मी त्यांना फोन केला, त्या फोनवरती विनंतीवरती सर्वजण त्या ठिकाणी एकत्र आले आणि आजच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि कायम एकमेकाला साथ देऊ, हातात हात देऊ, कायमस्वरूपी पुढे जाऊ अशी मी त्या ठिकाणी आपल्याला एक साथ घालतो। मला या निमित्तानं मनोरमा बँकेनं, लोकमंगल बँकेने, जकरा यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला आर्थिक मदत करून हा कारखाना चालला पाहिजे ही जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपल्याला सगळ्याला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो, येणाऱ्या दिवाळीच्या देखील शुभेच्छा देतो। माझा कर्मचारी काही अंशी, माझा शेतकरी काही अंशी आणि तोडणी वाहतूकदाराला देखील आपण कमिशन वाढवून दिल्यामुळं सगळे खुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय। यामध्ये आपल्यावरती अधिक आपल्याला अडचणी देखील येण्याची शक्यता आहे, परंतु अडचणीमध्ये आपण सगळेजण पाठीशी उभा राहाल आणि खऱ्या अर्थानं आता भाऊ खालनं म्हणतात रिकव्हरीबद्दल बोला। गेल्या वर्षी मोरे साहेब आमच्या ह्या कारखान्याला मी जेव्हा आलो त्याच्या आधी पूर्वीच्या चेअरमननी इथं रिकव्हरी होती 8.80 आणि आम्ही आल्यावर 10.90, का तर आम्ही काय हाणतच नाही, सरळ मार्गी चालल्यामुळं ही शेतकऱ्याचं राहिलं पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय। म्हणून हे ज्येष्ठ सभासद खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्व ज्येष्ठ सभासद ज्यांनी सगळ्यांनी आज या कारखान्याची निर्मिती केली, औदुंबर अण्णांच्या काळापासून या कारखान्याचा दगड ना दगड लावला, त्या सभासदांना त्या ठिकाणी मान देऊन त्या ठिकाणी आज आम्ही बोलवलं होतं, ते सगळेजण आले, त्याबद्दल सगळ्याचं ऋण व्यक्त करतो। आपला सगळ्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहावा, सर्व नगरसेवक मंडळी देखील आपल्या सोबत राहतील अशी मी विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चेअरमन साहेब। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।